नमस्कार मंडळी, आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. खरं तर प्रशासनाने या संदर्भात एक पत्रकच काढलं आहे आणि त्याबद्दलची माहिती माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तर चला बघूया नेमकं हे पत्रक काय आहेत आणि त्यात दिलेली माहिती नेमकी काय आहेत. तर माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली. येथे त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आत्तापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून या बाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहेत, तरी याबाबत समाज माध्यमातून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती. तर अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली आणि या संदर्भात एक व्हिडिओ अगोदरच आम्ही बनवला होता आणि यासाठी जे काही प्रशासनाकडून पत्रक काढण्यात आले ते इथे त्यांनी खाली दिलेले आहेत 2 पत्रक. तर तेही तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकेल किंवा तुम्ही ट्विटरवरती आला तर आदिती तटकरे यांच्या अकाउंटवरती तुम्हाला हे बघायला मिळतील. तसं आता यामध्ये मी तुम्हाला एक पत्रक दाखवतो. इथे नेमकी काय माहिती आहे त्यात ते बघूया. तर अशा प्रकारचं हे पत्रक आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद यांच्याकडून हे लाडकी बहीण योजनेसंदर्भात पत्रक काढण्यात आलं आहे. इथे बघा विषय पण दिलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत. तर इथे त्यांनी खाली म्हटलं आहे की उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहेत. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहेत. या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणतेही बदल झालेले नाही आहेत. आता अटी शर्तीमध्ये कोणतेही बदल नाही आहेत आणि सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल. सदर योजनेसंदर्भात चुकीची बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकेमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी. जर या योजनेत कोणताही बदल केला गेला तर प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट सांगितले. तर चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. जनतेच्या मनात या अशा चुकीच्या बातम्यांमुळे गैरसमज निर्माण होते आणि जी काही ऑफिशियल माहिती आहे ती अंगणवाडी सेविकांकडूनच घ्या या योजनेबद्दल, कारण सर्वात अगोदर माहिती त्यांना मिळते आणि त्यांच्याद्वारे सध्या या योजनेसाठी फॉर्मसुद्धा भरले जात आहेत. तर मी या अगोदरच्या एका व्हिडिओमध्येही सांगितलं की कशाप्रकारे काही यूट्यूब चॅनल्स आहेत ते दिवसाला 4-5 व्हिडिओ टाकतायत आणि काही पण कुठूनही काही माहिती उचलतायत, व्हायरल माहिती, खोटी माहिती, आणि त्यावरती व्हिडिओ बनवत आहेत आणि जनतेची खूप मोठ्या प्रमाणात दिशाभूल करतायत. उदाहरणार्थ काही जणांचं असं म्हणणं होतं की लाडकी बहीण योजनेच्या सर्व अर्जांची पडताळणी होणार, अनेक महिला अपात्र ठरणार वगैरे, ती माहिती खोटी आहेत. तसंच काहींनी म्हटलं होतं की डिसेंबर महिन्याचा हप्ता येणं सुरू झालं आहे वगैरे, ती माहिती खोटी आहेत. तर अनेक असे यूट्यूब चॅनल आहे की दिवसाला ते सतत लाडकी बहीण योजनेविषयी व्हिडिओ बनवत आहेत पैसे कमवण्यासाठी, व्ह्यूज मिळवण्यासाठी. खरं तर हे व्हिडिओ बनवून ते जनतेची दिशाभूल करतायत. त्यांचे व्हिडिओ बघून अनेक महिलांनी टेन्शनसुद्धा घेतलं आहे की आता खरंच त्यांच्या अर्जांची पडताळणी होणार किंवा त्यांना पैसे येणार की नाही. त्यामुळे सतत आपल्याला व्हॉट्सअपवरती, आपल्या ग्रुपवरती सतत मेसेज येत असतात, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही, किंवा कोण अपात्र कोण पात्र हे ठरलं की नाही, पुन्हा फॉर्मची पडताळणी कधी होणार, कशी होणार, सतत असे मेसेज येत आहेत. तर आता प्रशासनानेच हे क्लिअर केलं आहे की कोणतेही बदल या योजनेमध्ये झालेले नाही किंवा याच्या निकषांमध्ये कोणतेही बदल झालेले नाही आणि त्याची माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हाला. तर आपल्या मराठी जन या चॅनलवरती हा व्हिडिओ आहे 2 दिवसापूर्वी टाकलेला. या व्हिडिओमध्ये बघा मी सर्व माहिती दिलेली आहेत, तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत सर्व, की अनेक यूट्यूबरचे जे व्हिडिओ आहेत ते खोटे आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि महिलांना घाबरून देण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले जात आहेत आणि ते खोटे आहेत, फेक आहेत. त्यामुळे तुम्हाला जी काही ऑफिशियल माहिती मिळणार आहे ती अंगणवाडी सेविकेकडून मिळणार आहेत किंवा प्रशासनाकडून या संदर्भात काही पत्रक वगैरे आले तरच ती ऑफिशियल माहिती समजावी. आणि मी या व्हिडिओमध्ये हेही सांगितलं की नेमक्या कोणत्या अर्जांची पडताळणी होणार. म्हणजे समजा एखाद्या महिलेविषयी तक्रार आहे, तिच्या अर्जाविषयी तक्रार आहे, तर त्याच महिलेच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार. मग त्यानंतर ठरणार की ती महिला पात्र आहे की अपात्र आहे. पण अशा प्रकारे सध्या कोणत्याही तक्रारी आलेल्या नाही आहेत, हेही माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे.
तर मंडळी, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही एक महत्त्वाची माहिती होती, त्यामुळे इतरांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांनाही या संदर्भात माहिती मिळेल. आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा, म्हणजे या योजनेसंदर्भात किंवा इतरही जी काही महत्त्वाची माहिती आणि ऑफिशियल माहिती आहे त्याबद्दलचे आमचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तसंच आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनल आहे, ते या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. आणि Sniprix.com ही आमची शॉपिंग वेबसाईट आहे. वेबसाईट आता सध्या पूर्ण रेडी आहेत, काही दिवस त्याच्यावरती काम सुरू होतं. तर अशा प्रकारची ही आपली एक शॉपिंग वेबसाईट आहे. आम्ही स्वतः ही वेबसाईट बनवली. यात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट आम्ही इथे लिस्ट केलेले आहेत. यात तुम्हाला कपडे वगैरे सर्व प्रोडक्ट बघायला मिळतील. तर वेबसाईटबद्दलचा तुमचा रिव्ह्यू नक्की सांगा. ज्वेलरीचा सेक्शन अजून खाली आहे, कारण ते प्रोडक्ट लिस्ट करणं बाकी आहे, तेही आज मी लिस्ट करेल. ठीक आहे, तर अनेक प्रोडक्ट आहे. तर वेबसाईट तुम्हाला कशी वाटली तेही नक्की आम्हाला कळवा. वेबसाईटबद्दलचा रिव्ह्यू या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा. तर बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. आणि यूट्यूबवरच्या खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी काही ऑफिशियल माहिती आहे ती अंगणवाडी सेविकेला जाऊन विचारा, किंवा आम्ही या संदर्भात व्हिडिओ बनवत राहू. जे काही माहिती प्रशासनाकडून आम्हाला मिळेल ते आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न नक्की करू. बाय बाय, टेक केअर.